लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. 3,000 रुपये खात्यात जमा होणार. तारीखसुद्धा ठरलेली आहे. पण या महिलांचा हप्ता कायमचा बंद होणार आहे. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेची मोठी अपडेट समोर आलेली आहे. 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. महाराष्ट्रात लाखो लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. पण काही महिलांना 1,500 रुपयाचा लाभ कायमचा बंद होणार असल्याचे सुद्धा माहिती मिळाली आहे. जानेवारी 2024 नंतर एकही लाडक्या बहिणीच्या खात्यात 1,500 रुपयाचा लाभ झालेला नाही आणि आता एप्रिल महिन्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात एकत्र 3,000 रुपये जमा होणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे लाभ एकाच वेळी देण्यासाठी सरकारकडून निर्णय घेण्यात आला. नवीन आर्थिक वर्षात सुरू होण्याआधी सरकारकडून दोन्ही महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत, अशी माहिती सांगितली आहे. नुकताच झालेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील लाडक्या बहिणीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षात फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे जमा होतील. मिळालेल्या माहितीनुसार 15 एप्रिलच्या आधी सरकारकडून लाडक्या बहिणीच्या खात्यात 3,000 रुपये जमा होतील. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणीसाठी ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. या काळात अनेक महिलांनी ई-केवायसी केली खरी, पण त्यामध्ये चूक झाल्या. त्यामुळे सरकारने चूक दुरुस्त करण्यात अखेर संधी